आता जाऊयात पुढच्या बातमीकडे। कोल्हापुरात पोटनिवडणुकीमध्ये प्रचारासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ आल्या होत्या आणि या सभेत दगडफेक झाल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केलाय आणि त्यांच्या आरोपांना पोलिसांनी देखील आता पुष्टी दिली आहे। दोन अज्ञात व्यक्ती सभेत दगडफेक करून पळाले असं कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। लवकरच या व्यक्तींना ताब्यात घेऊ असा दावा देखील आयुक्तांनी केला आहे। त्यामुळे कोल्हापूरमधली ही बातमी ज्याच्याविषयी कोल्हापूरमधल्या प्रचार सभेत दगडफेक झाली आणि त्याच्यामुळे चित्रा वाघ यांच्या दाव्यांना आधी खळबळ आलेली होती, पण पोलिसांनी देखील ही बाब मान्य केली आणि आता या दोन अज्ञातांचा शोध घेतला जातोय। लांबून ते दोन दगड आलेले होते आणि स्टेजच्या बॅक साईडला पडलेले होते। बाकी फील्डवरती आपल्या टीम्स आहेत ज्या काल रात्रीपासून या संपूर्ण घटनातल्या सीसीटीव्ही फुटेज त्या पट्ट्यातले काही मिळते का ते सर्व शोध आम्ही घेत आहोत। ग्राउंडवरती पण आमचे जे खबरी असतात त्यांच्यासुद्धा मार्फत या संपूर्ण प्रकरणाचा तपास आम्ही घेत आहोत। कोल्हापूर जिल्ह्याला अशी कुठली पार्श्वभूमी अशा प्रकारची नाही आणि कोल्हापूर जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अतिशय भक्कमपणे आम्ही सांभाळत आहोत। यापुढे सुद्धा अशी कुठल्याही प्रकारची घटना ह्याच्यामध्ये होऊ देणार नाही आणि योग्य तो बंदोबस्त आणि वाढीव बंदोबस्त सुद्धा आपण प्रत्येक सभेच्या ठिकाणी आता दिलेला आहे। मी आज कोल्हापूरचे एसपी आहेत त्यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांनी सुद्धा या गोष्टीला पुष्टी दिलेली आहे, कारण कोल्हापूरचे पोलीसही त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जी माहिती घेतली त्याप्रमाणे त्या ठिकाणी दगड जरूर मारण्यात आलेली आहेत। ती कोणाकडनं मारण्यात आली, कोण ती माणसं होती याच्या संदर्भातली चौकशी जी आहे किंवा तपास जो आहे तो कोल्हापूरचे पोलीस करतायत आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्यांनी कोणी हे काम केलं असेल ते पकडले जातील। कुठल्याही निवडणुकींमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडणं हे निंदनीय आहे। मीच नाही, माझ्यासारख्या हजारो महिला ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचारांमध्ये काम करत असतात। आपण बघतोय की अशा रीतीने चित्रा वाघ यांनी हा दावा केला होता आणि त्यानंतर त्यांनी या संदर्भात भेटी देखील घेतल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि पोलिसांनी देखील म्हटलेलं आहे की दोन अज्ञातांनी इथे दगडफेक केलेली आहे। नाही, मी तेच म्हणलं ना की आज ही चित्राताईंची घटना असेल किंवा दादाने केलेलं वक्तव्य असेल, म्हणजे कोल्हापूरकरांचा तुम्ही किती अपमान करणार आहात। एक तर कोल्हापूर सुरक्षित नाही म्हणून महाराष्ट्रभर तुम्ही आज बदनामी त्या ठिकाणी केली। दुसरं, कोल्हापूरकर पैसे घेऊन मतदान करतात हेही सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। म्हणजे लोकशाहीमध्ये लोकांना जो मताचा अधिकार आहे तो मताचा अधिकार निभावत असताना स्वतःची वैचारिक प्रगल्भता ठेवून लोक मतदान करत असतात, विचारानं करत असतात। ते पैसे घेऊन मतदान केलं, कारण की हे सगळं आता दादा ग्राउंड तयार करायला लागले। अधिक माहिती घेणार आहोत ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। कोल्हापुरातून त्यांच्याविषयी अधिक माहिती घेऊयात। ज्ञानेश्वर, आपण बघतोय चित्रा वाघ यांनी केलेले हे सगळे आरोप गंभीर आहेत, या संदर्भात आता काय प्रतिक्रिया मिळत आहेत, तिथे नेमका हा प्रकार काय घडला होता याविषयी आणखीन काही तपशील कळू शकलाय? चित्रा वाघ यांच्या सभेवर झालेल्या दगडफेकीनंतर आता कोल्हापूरचं राजकारण चांगलं तापायला सुरुवात झालेली आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी दोन्ही बाजूंनी झडताना आपल्याला पाहायला मिळतात। चित्रा वाघ यांनी नुकतीच कोल्हापूरचे एसपी शैलेश बलकवडे यांची भेट घेतली आणि एकूणच या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली। त्यांनी सभेवर ती दगडफेक झाल्याचा आरोप आहे तो एसपींच्याकडे केला आणि एसपीने सुद्धा त्याला पुष्टी दिली, कारण दोन पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि दोन अज्ञात तरुणांनी दगडफेक केली आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, अशा पद्धतीने एसपीने सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा ह्या दगडफेकीचा निषेध केलेला आहे। मात्र हे सगळा प्रकार आहे तो भाजपचा प्री प्लॅन असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। भाजपनं स्वतःहून हा सगळा प्रकार घडवून आणला आणि कोल्हापूरला सुरक्षित असल्याचा दिखावा आहे तो भाजपला करायचा आहे। खरं तर काही दिवसापूर्वी चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं होतं, भाजपच्या माजी खासदार धनंजय माडिक यांच्या विरोधातलं ते ट्विट होतं, महिलांचा सन्मान राखलाच पाहिजे। या ट्विटमुळे चित्रा वाघ यांना पक्षांतर्गत आहे तो मोठा दबाव सहन करावा लागला होता आणि त्यातूनच हा सगळा दबाव आहे तो कुठेतरी बाहेर काढावा, आपला विषयचा रोष आहे तो कमी व्हावा म्हणून चित्रा वाघ यांनी सगळं क्रिएट केल्याचा आरोप आहे तो सतेज पाटील यांनी केलेला आहे। एकूणच या सगळ्या आरोप आणि प्रत्यारोपानंतर कोल्हापूरचं राजकारणात चांगलंच तापताना पाहायला मिळतंय आणि पुन्हा एकदा चित्रा वाघ दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे। या पत्रकार परिषदेनंतर नेमकं चित्रा वाघ काय बोलणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसऱ्या बाजूला पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा आता एसपींच्याकडे काही संशयितांची नावं दिलेली आहेत। ही संशयितांची नावं आता काय असणार आहेत आणि पोलीस त्यांना पकडणार का हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या माहितीबद्दल। त्यामुळे काही वेळातच म्हणजे 3 वाजता चित्रा वाघ यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि कोल्हापूरमधली बातमी याविषयी देखील त्या अधिक बोलणार आहेत। बघूयात चित्रा वाघ यांच्या सभेत हे दगड कोणी फेकले याचा तपास एकीकडे केला जातोय।
आणि त्या सगळ्या